वचनाकडे जात असताना आपण प्रेषिताचे कृत्य 13वा अध्याय आणि त्याचं 22वे वचन. नंतर त्याने त्याला दूर करून त्याचा राजा होण्यासाठी दाविदास उभे केले आणि त्याच दिवशी प्रतिज्ञेने म्हटले की माझ्या मनासारखा इशयाचा पुत्र दावीद मला मिळाला आहे, तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस. खरोखर हे जे आहे हे परमेश्वराने दाविदाविषयी म्हटलेलं आहे. आणि दाविदाच्या जीवनाकडे ज्यावेळेस आम्ही बघतो तर खरोखर दावीद हा परमेश्वराच्या मनासारखा होता. दाविदाचं हृदय आणि परमेश्वराचं हृदय जर आम्ही बघितलं तर देवाच्या हृदयामध्ये जे चालायचं तेच दाविदाच्या हृदयामध्ये चालत. म्हणजे तो देवाच्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्णत्वेस नेण्याचा नेहमी तो प्रयत्न करायचा. आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणतो की माझ्या सर्व इच्छा तो सिद्धीस नाही आणि माझ्या मनासारखा आहे. खरोखर देवाने दाविदाला असं का म्हटलं? दाविदामध्ये असे कोणते गुण होते की ज्याच्यामुळं देव त्याला म्हणतो तू माझ्या मनासारखा आहे, तू माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नाही. आणि खरोखर दाविदाच्या जीवनामध्ये काही चुका झाल्या, पण त्या चुका वगळता त्याने देवाच्या ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व त्याने सिद्धीस नेलेल्या आम्ही या ठिकाणी. आणि दावीद हा देवाच्या मनामध्ये का बसला? देवाच्या इच्छेप्रमाणे तो वागला कारण त्याच्यामध्ये काही गुण त्याच्या जीवनातून आम्हाला बघायला मिळते. आणि तेच गुण आज आम्ही दाविदाच्या जीवनामधून बघूया आणि त्या जीवनाच्या द्वारे आम्हाला पण काही शिकता येतं का ते बघूया. दाविदामध्ये जो पहिला गुण होता तो पहिला गुण म्हणजे त्याचा जो विश्वास. दावीद आपल्या जीवनामध्ये सर्व जो भरोसा आहे, जो सर्व जो विश्वास आहे त्याने देवावर टाकलेला आहे आणि देवाच्या इच्छेप्रमाणे तो पुढे जायचा. ज्यावेळेस गल्ल्याताला मारायची वेळ आली, गल्ल्याताला बरोबर ज्यावेळेस त्याला युद्ध करायची वेळ आली त्यावेळेस त्याने आपला सर्व जो भरोसा आहे, आपला जो सर्व जो विश्वास आहे तो विश्वास त्याने देवावर टाकला. त्याच्याकडे विश्वास होता आणि धैर्य होत आणि त्या विश्वासाच्या द्वारे त्याने त्या गल्ल्याताला पराभूत केलेला आहे. म्हणून ज्यावेळेस आम्ही पहिलं शमूएल त्याचा 17वा अध्याय आणि त्याचं 47 वचन ज्यावेळेस आम्ही वाचतो तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, पहिलं शमूएल त्याचा 17वा अध्याय आणि त्याचं 47वा वचन. आणि या सगळ्या समुदायास कळून येईल की परमेश्वर तरवारीने व भाल्याने विजयी होतो असे नाही, कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे, तो आमच्या हाती. म्हणजे विजय मिळवण्या अगोदर त्या ज्या विजयाचं जे सर्व जे श्रेय आहे तो परमेश्वराला देऊन आणि तो म्हणतो परमेश्वर आम्हाला विजय मिळवून, परमेश्वर आम्हाला या गल्ल्याताला आमचा जो शत्रू आहे त्या शत्रूला तो आमच्या हातामध्ये. आणि त्या विश्वासाच्या द्वारे त्याने ते जे गल्ल्याताचं जे युद्ध आहे त्याने त्या ठिकाणी त्याने विश्वास ठेवला. त्याचा जो विश्वास होता त्याचा भाला बर्ची दगड याच्यावर नव्हता, तर त्याचा जो विश्वास होता तो विश्वास देवावर आणि त्या विश्वासाने देवाने त्याला त्या गल्ल्यातावर विजय मिळवून दिला. खरोखर आमच्या जीवनामध्ये पण दाविदासारखा विश्वास असला पाहिजे. इब्रिकराचं पत्र ज्यावेळेस 11वा अध्याय आणि त्याचं 16व्या वचनाकडे ज्यावेळेस आम्ही येतो तर त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, आणि विश्वासापासून त्याला संतोषणे अशक्य आहे. आमचा जो देव आहे त्याला आम्ही विश्वासापासून संतोषणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास धरला पाहिजे तो आहे आणि त्याचकडे धाव घेणाऱ्याला तो प्रतिफळ देणारा ज्यावेळेस देव आहे असा आम्ही ज्यावेळेस विश्वास ठेवतो त्यावेळेस पुढचे जे संकट आहे त्या संकटाला आम्ही पराजय करत असतो, त्याला आम्ही विरोध करत असतो. आणि दाविदाचा हा विश्वास देवावर होता की देव मला त्या गल्ल्यातावर विजय मिळवून, आणि देवाने त्याला त्या गल्ल्यातावर विजय मिळवून दिला. खरोखर हा विश्वास प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये असताना
जितके चमत्कार केले त्या प्रत्येक चमत्काराच्या वेळेस तो हेच बोलला की जा तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. ते शतापदीचा अकराला देखील शतापदीला देखील तो तेच म्हणतो, तुझ्या विश्वासाने काय झालेला आहे, तो बरा झाला. रक्तस्त्रावी स्त्री होती, तिला पण तो म्हणतो जा तुझ्या विश्वासाने तू बरी झाली. जे आंधळे त्याच्याकडे आले होते त्यांना पण तो म्हणतो जा तुम्ही तुमच्या विश्वासाने बरे. हा विश्वास आमच्यामध्ये फार महत्वाचा आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तुमचा विश्वास मोहरीच्या दाण्या एवढा जरी असला तरी या डोंगराला तिथून सरक असं म्हणायचं तो खरोखर आम्ही विश्वासामध्ये खूप कमी पडलो. आणि दावीद हा विश्वासामध्ये देवावर आपला पूर्ण भरोसा. आणि या ठिकाणी आम्हाला देवावरचा दाविदाचा विश्वास बघायला. दुसरी गोष्ट दाविदाच्या जीवनात आम्हाला बघायला मिळते ते म्हणजे दाविदाचे शत्रूवर असलेले प्रेम. दाविदच्या जीवनाकडे ज्यावेळेस आम्ही बघतो त्यावेळेस एक गोष्ट आम्हाला दाविदाकडून बघायला मिळते. दावीद हा शत्रूवर प्रीती करणारा, तो प्रीती करायचा. ह्या 40 वर्षाच्या त्याच्या राजवटीच्या कारकिर्दीमध्ये त्याचे अनेक शत्रू होते. प्रत्येक शत्रूवर त्याने प्रीती केली, प्रत्येक शत्रूवरला त्याने प्रेम. शाऊल हा त्याचा शत्रू होता. शाऊल अनेक वेळेस दाविदाला मारण्याचा प्रयत्न करत, 2 वेळेस त्याने दाविदाला मारण्याचा प्रयत्न, पण तरी पण दाविदाने शाऊलाकडे शत्रू म्हणून बघितलेलं नाही. त्याने शाऊलाकडे देवाचा एक अभिषिक्त राजा म्हणून तो नेहमी त्याच्याकडे बघत. आणि या ठिकाणी आम्हाला दाविदाकडे बघायला मिळतं की दावीद हा शत्रूवर प्रेम करणारा होता. शाऊल अनेक वेळेस दाविदाच्या हातामध्ये सापडला. ज्यावेळेस जीप राणामध्ये ज्यावेळेस दावीद त्या ठिकाणी असतो आणि तो एका गुफेमध्ये आणि त्याच ठिकाणी शाऊल पण त्या ठिकाणी शाऊलाला मारण्याची पूर्णपणे जी संधी आहे ती संधी दाविदाला मिळते. पण दावीद त्या ठिकाणी त्या संधीचा फायदा, तो देवाचा जो अभिषिक्त आहे त्या अभिषिक्तावर तो हात टाकत नाही. 1 शमूएल 26व्या अध्यायामध्ये आम्हाला ही घटना बघायला मिळते. 1 शमूएल 24व्या अध्यायामध्ये पण आम्हाला बघायला मिळते. अनेक ठिकाणी दावीद शाऊलाला मारण्याची संधी दाविदाला आली, पण दाविदाने त्याच्यावर कधी हात उगारला. आणि शेवटी ज्यावेळेस आम्ही त्याच्या घराण्याविषयी बघतो शाऊलाच्या, तर त्याच्या घराण्यावर त्याने प्रीतीच केली. शाऊलाच्या घराण्यातला योनाताचा मुलगा मफीबोशेतवर पण त्याने काय केलेले प्रीती केली. ज्यावेळेस त्याचा मुलगा त्याचा राजपद त्याने हिसकावून घेतला, दावीद राजा ज्यावेळेस राणामध्ये पळून गेला आणि त्याची राजपद ज्यावेळेस त्याला परत मिळालं त्यावेळेस त्याने अबशालोमच्या पक्षाचे जितके लोक होते त्या सर्व पक्षांच्या लोकांना त्याने काय केलेलं आहे, त्याने कधी बदला घेतला नाही. असा दावीद आम्हाला बघायला मिळतं. म्हणजे शत्रूवर कसं प्रेम करावं हे आम्हाला दाविदाच्या जीवनामधून आम्हाला बघायला. आणि त्याच्या ह्या गुणांमुळे देव त्याला म्हणतो दावीद हा मला माझ्या मनासारखा मिळाला आहे आणि तो माझे सर्व जे इच्छा आहे त्या सर्व इच्छा तो काय करेल. तिसरी गोष्ट आम्हाला दाविदाच्या जीवनामध्ये बघायला मिळते ते म्हणजे दाविदाची नम्रता. दावीद हा एक नम्र, ज्यावेळेस त्याला राजपद मिळालं तर त्या राजपदाचा त्यांनी कधीही गर्व केलेला नाही. तो नेहमी देवाकडे यायचा, देवाला प्रश्न विचारायचा आणि आपल्या जीवनामध्ये त्याने नम्र असं जीवन त्या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि नम्रता आम्हाला दाविदाच्या जीवनामध्ये बघायला मिळते. ज्यावेळेस दाविदाच्या कारकिर्दीविषयी किंवा त्याच्या भविष्याविषयी नातान संदेष्टा त्याच्याकडे येतो आणि त्याच्या सर्व घराण्याविषयी दाविदाला सांगतो, त्यावेळेस दावीद त्या ठिकाणी फार सुंदर असं आणि नाथानाला सांगतो. 2 शमूएल 7वा अध्याय आणि त्याचं 18वं वचन जर आम्ही बघितलं त्या ठिकाणी दावीद राजा
त्या नाथान संदेष्टाला म्हणतो, मग दावीद राजा आज जाऊन परमेश्वरासमोर बसून म्हणाला, हे प्रभू देवा, मी कोण व माझे घराणे ते काय की तू मला येथवर आणाल. या ठिकाणी पण दाविदाची जी नम्रता आहे, ती नम्रता आम्हाला, तो म्हणतो मी कोण आहे, मी एक तर मेंढपाळ आहे आणि मेंढपाळामधून देवाने मला एक राजपदावर न्यावं, या योग्यतेचा मी या ठिकाणी दाविदाची आम्हाला नम्रता त्या ठिकाणी बघायला. आणि खरोखर देवाचे वचन पण आम्हाला तेच सांगतात की ज्यावेळेस आम्ही नम्र जीवन जगतो, तर नम्र जीवन जगत असताना देव आम्हाला काय करतो, उंच करतो. ज्यावेळेस पहिलं पेत्र त्याचा 5वा अध्याय आणि त्याच्या 6व्या वचनाकडे ज्यावेळेस आम्ही येतो, तर त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतं पहिलं पेत्र 6वा अध्याय 5वा अध्याय आणि त्याचं 6वं वचन. याच तो देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. ज्यावेळेस आम्ही देवाच्या हाताखाली येतो, लीन होतो, त्यावेळेस देव आम्हाला योग्य समयाला काय करतो, उंच करतो. आणि दाविदाच्या बाबतीत देखील देवाने तेच केलं. ज्यावेळेस समय आला त्यावेळेस देवाने त्याला उंच केलं. आणि याकोब 4:10 मध्ये पण आम्हाला बघायला मिळतं की प्रभू समोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हास उंच करेल. ज्यावेळेस आम्ही प्रभू समोर नम्र होतो, त्यावेळेस देव आम्हाला काय करतो, उंच करतो. आधी नम्रता आणि मगच मान. ज्यावेळेस देवाकडे आम्ही येतो, नम्र जीवन जगतो, त्यावेळेस देव आम्हाला उंच करतो. आणि हे आम्हाला दाविदाच्या जीवनातून आम्हाला बघायला. जे जे युद्ध तो करायचा, त्या सर्व युद्धाचं जे श्रेय आहे तो परमेश्वराला द्यायचं. त्याने श्रेय कधी आपल्याकडे. चौथी गोष्ट आम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं ते म्हणजे दाविदाचा पश्चाताप. दाविदाचे जे हृदय होतं, एक भग्न हृदय होतं, पश्चातापी हृदय होतं. आणि ज्यावेळेस त्याच्या हातातून काही चूक व्हायची, ती चूक तो प्रामाणिकपणे कबूल करायचा. ज्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये बेतशेबेविषयी पाप झालं, ज्यावेळेस त्याने त्या ठिकाणी पाप केलं, त्यावेळेस ज्यावेळेस नाथान संदेष्टा त्या ठिकाणी आला आणि त्याला त्याची जी सर्व जी चूक आहे ती चूक दाखवून दिली, त्यावेळेस दावीद त्या ठिकाणी नम्रपणे कबूल करतो की मी परमेश्वराच्या विरुद्ध काय केलेलं आहे, पाप केलं. त्या ठिकाणी तो काही सबबी सांगत नाही, पाप लपवण्याचा देखील त्या ठिकाणी तो प्रयत्न करायचा आहे. तो नम्रपणे म्हणतो की मी परमेश्वराच्या विरुद्ध पाप केलं. आणि त्या ठिकाणी आम्हाला दाविदाचं पश्चातापी हृदय. दावीद हा पश्चाताप करणारा भग्न हृदयाचा होता. आणि त्या ठिकाणी त्याने ते 51 स्तोत्र त्या ठिकाणी लिहिलं. त्या ठिकाणी त्याने पश्चातापाची प्रार्थना आम्हाला त्या ठिकाणी बघायला. दावीद पश्चाताप करणारा. आणि 5वी गोष्ट आम्हाला या ठिकाणी बघायला मिळते, दावीद हा उत्तम उपासक. दावीद हा देवाचा आराधक होता. गीताच्या द्वारे, स्तोत्राच्या द्वारे तो देवाची आराधना करायचा. दिवसातून 7 वेळेस तो देवाचं स्तवन स्तुती करायचा. दाविदाचा जर कारकीर्द आम्ही जर बघितला, लढ्यामध्ये गेला, संकटामध्ये गेला, त्याचे शत्रू त्याच्या पाठीमागे लागणारे असायचे. अशा सर्व परिस्थितीमध्ये दाविदाने देवाची उपासना करण्याची सोय किंवा त्याच्यामध्ये त्याने काही कमतरता होऊ दिली. तो देवाचा एक उत्तम उपासक आणि आराधक. हे दाविदाकडून आम्हाला परिस्थिती कशी का असाना, किती कठीण परिस्थिती जरी असली, तर देवाची जे मूल्य आहे ते मूल्य आम्ही देवाला देऊन टाकायला पाहिजे. आणि हे आम्हाला दाविदाच्या जीवनातून बघायला. आणि 6वी एक गोष्ट आम्हाला दाविदाकडून बघायला मिळते ते म्हणजे त्याचं देवाच्या घराविषयी आवेश. दाविदाला देवाच्या घराविषयी खूप आवेश होता. जरी तो राजवाड्यामध्ये राहत होता, महालामध्ये राहत होता, तरी दाविदाचं जे मन आहे ते मन त्या राजवाड्यामध्ये लागत नव्हतं. कारण देवाचा जो कोश होता तो कोश कणाती. आणि त्याने आपली सर्व जी इच्छा आहे, इच्छा नाथान संदेष्टाला बोलवून
पण देवाने त्याला मंदिर बांधण्याची परमिशन दिली. त्याचा जो पुत्र होता शल्मोन, त्या शल्मोनाने ते मंदिर बांधलं. पण त्या ठिकाणी आम्ही असं बघतो, मंदिर बांधण्यासाठी जितकं साहित्य लागतं ते सर्व साहित्य दाविदाने आपल्या ह्यातीमध्ये सर्व त्याने जमा करून, जरी देवाने त्याला मंदिर बांधण्याची परमिशन दिली नाही, लागणारं सर्व साहित्य त्याने, म्हणजे दाविदाचा देवाच्या मंदिराविषयी, देवाच्या घराविषयी किती आवेश. आणि असा जो दावीद राजा आहे, तो दावीद राजा आम्हाला बघायला मिळतो. आणि म्हणून देव त्याला म्हणतो की दावीद राजा माझ्या मनासारखा मिळाला. माझ्या सर्व ज्या इच्छा आहेत तो काय करेल, सिद्धीस. पहिला गुण त्याचा आम्ही बघतो, त्याचा विश्वास. त्याच्यानंतर दाविदाचं प्रेम, शत्रूविषयी असलेलं प्रेम, दाविदाची नम्रता, दाविदाचा प्रामाणिकपणा, दाविदाचा पश्चाताप, आणि दाविदाची उपासना, आणि मंदिराविषयी त्याचा असलेला जो आवेश. या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी दावीद कोणापासून, त्या सर्व गोष्टी आमचा जो महान तारक आहे, आमचा जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडून त्याचा तो फॉलोअर होता, त्याच्या पाऊलावर पाऊल ठेवून चालणारा. आणि म्हणून त्याने एक सुंदर असं स्तोत्र दिलं, परमेश्वर माझा मेंढपाळ. परमेश्वर त्याचा काय होता, मेंढपाळ. तो त्याचा चरवाहा होता. दावीद देवाची वाणी ऐकणारा, दावीद परमेश्वराची आज्ञा पाळणारा. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतं की देव त्याच्याविषयी साक्ष देत आहे की दावीद मला माझ्या मनासारखा आणि माझ्या सर्व इच्छा सिद्धीत. जर देव आमच्याविषयी जर बोलला तर असं चांगलं होईल. देवाने आमच्या बाबतीत पण असंच बोलायला पाहिजे. ही बहीण, हा भाऊ, त्याची जी मी निवड केलेली आहे तशी योग्य आहे, माझ्या मनासारखी आहे, आणि माझ्या सर्व ज्या इच्छा आहेत तो इच्छा सिद्धी. या नवीन वर्षामध्ये आम्ही दाविदाप्रमाणे देवाच्या ज्या ज्या काही इच्छा देव आमच्याकडे प्रगट करतो त्या सर्व इच्छा सिद्धीस नेण्यात आम्ही काय करतो, आणि त्याच्यासाठी आम्ही देवाकडे. देव करो ही सर्व वचन तो आशीर्वाद. थँक्यू ब्रदर.